आदित्य प्रतिष्ठान ठाणे व श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे म्हणजे स्वामी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। 19 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे अभिनय कट्टा जिजामाता उद्यान भास्कर कॉलनी नौपाडा येथून संपूर्ण प्रभागामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची वाजत गाजत धार्मिक वातावरणामध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात आली। आदित्य प्रतिष्ठान ठाणे व श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणेचे प्रमुख संस्थापक किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। यावेळी माजी नगरसेवक भास्कर पाटील हेही उपस्थित होते। पहाटे काकड आरती, त्यानंतर स्वामी अभिषेक, श्री स्वामी समर्थ बावन्नी पठण, नामस्मरण, स्वामी याग तसेच नैवेद्य आरती इतर कार्यक्रमांचं आयोजनही या कार्यक्रमांतर्गत करण्यात आलं होतं। या सर्व कार्यक्रम प्रसंगी स्वामीच्या दर्शनार्थही भाविकांनी एकच गर्दी केली होती। या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती आयोजक किरण विष्णू नागती यांनी दिली आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा प्रत्येकासाठी एक वेगळा उत्साह, आनंद आणि आशीर्वाद देणारा असतो। त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्राच्या वतीनं आपण दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा तो एक उत्सव साजरा करतो, स्वामी उत्सव। आणि त्या उत्सवाचा भाग म्हणून आज गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या या दिनाच्या दिवशी आपण एक पालखी मिरवणूक काढत असतो। अक्कलकोटहून आलेल्या स्वामींच्या पादुका ज्या आपल्या संपूर्ण नौपाडा प्रभागामध्ये विविध मंदिरांमध्ये जातात, विविध इमारतींमध्ये सगळे भक्तगण खाली येतात आणि त्यांना एक वेगळं वातावरण इथे मिळतं। भक्तिमय वातावरणामध्ये हा संपूर्ण परिसर डुंबून जातो आणि मग दुसरा दिवस जो प्रगट दिनाचा असतो, तसा आता आपला शुक्रवार 20 मार्च हा प्रगट दिनाचा दिवस, म्हणजे पहाटे 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत विविध भक्तिमय कार्यक्रमांची रेलचेल असते। तसं 6 वाजता काकड आरतीपासून सुरू होते, मग अभिषेक असेल, मग स्वामी याग असेल, मग नैवेद्य आरती असेल, दाम्पत्य पूजन असेल, स्वामी भजन महोत्सव असेल, तो महिलांच्या भजनाचे जे ग्रुप आहेत त्यांच्यासाठीचा एक महोत्सव असतो। मग पंडित औरंगाबादकर सनई वादक सुप्रसिद्ध, त्यांचं सनई वादन असतं आणि संपूर्ण दिवस मला असं वाटतं कुठेतरी स्वामी तिथे असतात आणि ते आशीर्वाद देत असतात। दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत महाप्रसाद असतो।